पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, 9 जण जखमी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। यवतमाळच्या माइंदे चौक परिसरात पिसाळलेल्या कुत्र्यानं तब्बल 9 जणांना चावा घेतल्याची घटना घडली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अपार्टमेंटमधील रहिवासी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान नागरिकांनी नगरपालिकेकडे वारंवार मागणी करूनही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। संतप्त नागरिकांनी हातात काठ्या घेऊन कुत्र्याचा शोध सुरू केला असून तात्काळ बंदोबस्त न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। या लोकांचे फोन आले, वंशिक अपार्टमेंट आले, शुभम अपार्टमेंटमध्ये एक कुत्रं नाही का चावलं, एकाला चावलं तर मग सगळ्यांना चावणं सुरू केलं, 9 लोकांना चावलं। तर मग अशा परिस्थितीमध्ये नाही का हा दहशत पसरला, पूर्ण हा रोड पाहून घ्या पूर्ण बंद झाला आहे। आणि या संक्रमणापासून सगळ्या लोकांनी इतके घाबरलेले आहे, कमीत कमी 4 लेकरं आहेत, 2 बाया, 2 माणसं आणि आणखी किती लोकांचं त्यांचं जो सर्टिफिकेट सरकार दवाखान्याचं। तर मला या लोकांनी संपर्क केल्याबरोबर मी धावत आलो आणि ते कुत्रं त्या गाडीच्या खालीच आहे, बाहेर आलं का पुरा तुटून पडत आहे। तर प्रभाग 21 संजय उपगंधावार शिवसेना। काय मागणी आहे तुमची आता? बस नगर परिषदला आम्ही वारंवार कंप्लेंट केली, नगर परिषदला कंप्लेंट केली। आमच्या इथे 4-5 अजून कुत्रे आहे की त्याला चावलेलं आहे, त्याच्यामुळं तेही कुत्रे बाकीच्यांना चावू नये हा एक दहशतीचा मुद्दा मी झाला। वारंवार साहेबांशी संपर्क केला आहे आरोग्य विभागमध्ये, पण त्यांचा प्रतिसाद आणखी मिळाला नाही। या लोकांनी सुद्धा फोन केला, प्रत्येक नगरसेवकांना सुद्धा फोन केले या लोकांनी, तरी प्रतिसाद मिळाला नाही। शेवटी आम्हाला आता इथं आम्ही पहारेकरीसारखी उभे आहे, एकदम एवढी दहशतीच्या खाली वातावरण झालं आहे। हा रोड पहा किती, या रोडनं रोज 10,000 लोक जातात, पण या रोडनं पहा किती सामसूम झालेला आहे, म्हणजे जसं काही कर्फ्यू लागला इथे। ठीक आहे।